आपण 24 तास लोकांबरोबर संपर्कात आहे. कधी 8 नदी रात्री 2 रात्री 3 वाजू दे 4 वाजू दे आपण लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहे. आपलं काम बोलते म्हणून आपलं एक टॅगलाईन आहे आणि आपलं काम हे बोलतेच. आरोप व्हायसारखं आपण कामच करणार नाही आणि नागरिकांची जबाबदारी माझ्यावर असणार आहे. त्यामुळे मी नागरिकांकडून असणार आहे. जनता पुढच्या 5 वर्षांना आपल्याला आमची जागा दाखवणार. त्यामुळे ते काय त्यात काय शंकाच नाही. 100 दिवसाची मॅडम वाट बघणार नाही. डे फर्स्ट पासून मी कामाला सुरुवात करणार. ही लढाईची आहे मॅडम फक्त पदासाठी. मतदारांना एकच विनंती आहे, पैशाचं राजकारण होत जाईल. पैसे दारू हे वाटून निवडून आल्याला तुमच्यासाठी कामाला येणार नाही. नमस्कार, तारा न्यूजमध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते. राजकारणात बोलणारे अनेक जण असतात, पण जे सतत कामातून उत्तर देतात ते मोजकेच असतात. प्रभाग क्रमांक 13 मध्ये नेहमीच जनतेच्या सोबत उभा राहणारा, समस्या ऐकणारा आणि पाठपुरावा करणारा एक युवा चेहरा आज मैदानात आहे. उत्साह, समर्पण आणि सातत्याने संपर्क याच बळावर विश्वास निर्माण करणारे हाजी अब्दुल हमीद शहाजान मिरशेकारी आज आपल्या सोबत आहेत. प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणुकीच्या रिंगणात ते इच्छुक उमेदवार म्हणून उभे आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर नमस्ते सर. नमस्कार. तारा न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सर, सर्वात प्रथम प्रभाग क्रमांक 13 मधून तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलात. तर या उमेदवारीबाबतची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? मी हाजी अब्दुल मिरशिकारी लालू, मला लालू नावाने सगळी प्रभागात ओळखतात. त्याचबरोबर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट मुश्रीफ साहेब आणि आदिल फराज साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आहे सध्या. अच्छा. तर सर, आतापर्यंत तुम्ही केलेल्या कामाच्या आढावा सांगा म्हटला तर तुम्ही काय सांगाल सर? कामं बरीचशी केलेली आहेत. आपण कोरोना काळात तर तुम्ही बघितला तर दहन दफन, त्याचबरोबर लोकांपर्यंत सॅनिटायझर पोहोचवणे, परत त्यांच्या घरातले औषध फवारणी, म्हणजे कोरोनामध्ये काय केलं नाही असं नाही. लोकांपर्यंत कोरोनामध्ये आपण जादा पोहोचलो आणि आता सतत आपण कामात असतोच. लोकांचे गटर असेल, ड्रेनेज असेल, पाणी असेल, लाईट असेल, काय बी समस्या असू दे, अब्दुल लालूला म्हणून तिथं हाक मारली जातेच आणि आपण सदैव तिथं तात्पर्य आहे आणि काम करून घेत आहे. आतापर्यंत प्रभाग क्रमांक 13 मध्ये सर्वात जास्त मोठी समस्या कोणती आहे आणि जर ती तुम्हाला सोडवायची असेल तर तुम्ही त्याच्यावर काय उपाय कराल? तसं बघायला गेलं तर मॅडम आता ओपन जिम, महिलांसाठी ओपन जिम नाही, परत आपले सेफ प्रभागसाठी CCTV प्रोजेक्ट नाही, परत रस्ते चांगले नाहीत, गटर्स नाहीत, ड्रेनेज आता चालू झालं. म्हणजे आपल्या मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आणि आदिल फराज साहेबांच्या माध्यमातून ड्रेनेजचं काम पूर्ण करत आहे. मला हायमार्क्स बसवले आपण, म्हणजे हायमार्क्स लाईटचे डाम पोल वगैरे ग्राउंडवर, म्हणजे जिथं भीतीचे वातावरण निर्माण होत होते तिथं आपण आता हायमार्क्स मुश्रीफ साहेबांच्या आणि आदिल फराज साहेबांच्या नेतृत्वाखाली बसवलेला आहे. परत समस्या बघायला तर ओपन जिम, महिलांना ओपन जिम, आरोग्य दृष्टिकोन ओपन जिम पाहिजे. परत त्याचबरोबर गटर्स चांगले पाहिजे, रस्ते चांगले पाहिजे, हे आपला उद्देश आहे. आता उमेदवारीसाठी बरेच जण इच्छुक आहेत, तर तुम्ही इतरांपेक्षा वेगळं काय कराल? किंवा आता तुम्ही उमेदवार म्हणून उतरलात तर जनतेचा प्रतिसाद तुम्हाला कसा आहे? आता उमेदवार बघितला नाही, म्हणजे आता ठराविक उमेदवार आता रिंगणात आहेत. तर तुम्हाला सांगतो ते उमेदवार म्हणजे निवडून आले की तेवढं ते आता तोंड दाखवणार, त्यानंतर ते काय तोंड दाखवणार. आपण 24 तास लोकांबरोबर संपर्कात आहे. कधी 8 नदी रात्री 2 रात्री 3 वाजू दे 4 वाजू दे आपण लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहे. त्यामुळे लोक 100% मला निवडून देतील खात्री आहे. तर तुम्ही म्हणताय की लोक तुम्हाला 100% निवडून देतील, तर आतापर्यंत दिलेली आश्वासनं आणि अंमलबजावणी यातील अंतराबाबत तुमचं मत काय आहे? मी लोकांना पहिलं बघितलं तर आश्वासन कुठलं देत नाही. जे आपल्याकडे काम होत असेल तर आपण आश्वासन देतो, नाहीतर आपण आश्वासन देत नाही. आणि तांत्रिक बाबमुळे कुठलं तर अडचण आली तरच काम तुटते, नाही तर माझ्याकडे काम तुटतं नाही. आपलं काम बोलते म्हणून आपलं एक टॅगलाईन आहे आणि आपलं काम हे बोलतेच. 100% मी काम प्रभागात करून दाखवलेलं आहे आणि करून दाखवणार सुद्धा. आता तुम्ही म्हणताय काम करून दाखवणारच, बाय चान्स तसे काही आरोप झाले तर त्याला तुम्ही सामोरे कसे जाल? आरोप होण्यासारखं आपण कामच करणार नाही. पहिल्या दृष्टिकोन बघेल तर आरोप होण्यासारखं आपण वागणारच नाही, आरोप होण्यासारखं कामच करणार नाही. बाय चान्स झालाच एखादा आरोप तर त्याला नाही, जनता मला पोटात घालून घेईल. अच्छा. जनता किंवा प्रशासनाचा निधी यात अडथळा निर्माण झाला तर विकास कामे कशी करा? वरिष्ठांवर जाऊन त्यांना तक्रार करून त्या विषयावर मात करून, म्हणजे त्या विषयाला संपवून आणि मी ते काय तिथं आर्थिक त्रुटी किंवा तांत्रिक प्राबल्य तर सोडण्याचा प्रयत्न करेन. ओके. तर आता प्रभागात तरुण आहेत, महिला आहेत, ज्येष्ठ आहेत, तर त्यांचा समतोल तुम्ही कसा राखणार? ज्येष्ठ आता बघायला गेलं तर तुम्ही म्हणतो विरंगुळा केंद्र असेल, ग्रंथालय असेल, परत काही वॉकिंग ट्रॅक
त्यासाठी प्रयत्न करीन. गार्डन स्वच्छ हवा, ऑक्सिजन पार्कसाठी प्रयत्न करीन. अनेक प्रश्न आहेत म्हणजे डोक्यात आहेत, ते जेव्हा समोर येईल तेव्हा निवडून जर लोकांनी मला जर दिलं तर 100% सोन्याचे संधीचं सोनं करून दाखवेन. अच्छा सर, तुम्ही निवडून नाही चालला तर तुमचं हे समाजकार्य किंवा जे डोक्यात तुमचे प्लॅन्स आहेत प्रभागासाठी, हे करायचंय ते करायचंय, तर ते तुम्ही पुढे कंटिन्यू निवडणूक करणार? ही लढायची आहे मॅडम फक्त पदासाठी. मी काम हे करतच आलोय. म्हणजे पद असलं तर जरा ताकद वाढते आणि अधिकाऱ्यांवर प्रेशर पडून ते काम करू शकते, म्हणून ही निवडणूक लढायची आहे. नाहीतर मी हाय असं आत्ता पद असू दे नसू दे मी लोकांच्या पर्यंत पोहोचलेलो आणि काम करत आहे. निवडून येऊ दे अगर नाही येऊ दे, मी लोकांच्या सतत ते कामात राहणार आहे. जनतेशी निवडून आल्यानंतर जनतेशी थेट संवाद तुम्ही कसा साधणार आहेत? जनतेशी थेट संवाद म्हणजे आता जर म्हणला तर एक आपलं कार्यालय असते. कार्यालय तिथं तर आपण काय समस्या असेल लोकांची तिथं ते येऊन आपल्यासाठी म्हणजे डायरीमध्ये नोंद करावं. दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी त्याचं त्या संकट काय प्रॉब्लेम असेल तर ते आपण दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी सॉल्व्ह करू ज्यादा ज्यादा. मग त्याच्यासाठी काय तक्रार निवारण केंद्र असेल, परत माझं कार्यालय असेल, XYZ व्हॉट्सअप नंबरवर तक्रार व्हॉट्सअप नंबर आपण तयार करू. अच्छा, या माध्यमातून. तर सर, भ्रष्टाचार मुक्त कारभाराबद्दल तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे? भ्रष्टाचारात आपल्या समोर तर काय झालेलं नाही. जेव्हा होईल तेव्हा आपण त्याला काय सोडणार नाही आणि ते पूर्ण त्याचं कान धरून काम करून घेणार, ही माझी जबाबदारी आहे. आणि आता तुम्ही जर प्रभागमध्ये बघितला, ड्रेनेज काम असू दे, परत आता गॅस पाईपलाईनचं काम असू दे, तिथे येऊन थांबून मी त्या अधिकाऱ्याला बोलवून ही हाईट एवढी खाली पाणी पाहिजे म्हणजे स्लोप त्याचा असेल किंवा गॅस लाईन पाईप लिकेज कुठं राहता कामा नये, कोणाला इजा धोका होता कामा नये, हे सगळं मी स्वतः उभारून थांबून करून घेतलेलं आहे. त्यामुळे त्याची काय अडचण येणार नाही 100%. पुढील 5 वर्षात सर जर तुम्ही निवडून आला तर प्रभागाचा आराखडा नेमका कसा असणार आहे? पहिल्यांदा म्हणजे माझी एक इच्छा आहे ओपन जिम, महिलांसाठी ओपन जिम, वॉकिंग ट्रॅक. म्हणजे वॉकिंग ट्रॅक म्हणजे आरोग्य दृष्टिकोन चांगलं राहण्यासाठी हे पहिलं सगळ्यात मोठं गरजेचं आहे. कचरा गटर पाणी एक आता जनरल झालेलं आहे, ते काय प्रशासकात तुम्ही बघायला आलाय, प्रशासक असल्यामुळे ते प्रॉब्लेम. आता आम्ही जेव्हा निवडून जाईन तेव्हा त्या प्रश्नांचा 100% त्यावर विषय सॉल्व्ह होऊन जाईल, काय हरकत नाही. कारण की 7-8 वर्ष प्रशासक असल्यामुळे एकटे असल्यामुळे त्यांना काय एवढं कुठं बघू लक्षात येत नाही. त्यामुळे आता 81 नगरसेवक जेव्हा जातील तेव्हा 100% या विषयांचा सॉल्व्ह होईलच. कारण याच्या व्यतिरिक्त जिम असू दे, ओपन जिम असू दे, सेफ सिटी, सेफ प्रभाग. म्हणजे आता जर घरपोड्या चोऱ्या होतात, हे सेफ प्रभाग व्हायला पाहिजे. कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. म्हणजे आता कुत्री बघितलं तर छोट्या छोट्या मुलांना फाडून म्हणजे ते मोठे इजा व्हायला लागलेत, त्याच्यावर काहीतरी उपाय काढून म्हणजे हे डोक्यात आहे. पुढे 100% म्हणजे करत राहणार आपण, काय ना काय तर नवीन अपडेट हे करत राहणार. आता महिलाही सुरक्षित नाही तर त्याचं नियोजन तुमचं नेमकं कसं असतं? महिलांसाठी आपण एक व्हॉट्सअप नंबर हे करणार आणि त्यांना कुठं काय जर अडचण आली तर त्यांनी 100% मला कॉल करायचा. त्या अडचणीचा दुसऱ्या मिनिटाला तो प्रश्नाचा विषय सॉल्व्ह होऊन जाईल. अच्छा, तर आता प्रभाग क्रमांक 13 या भागात आपण पाहतोय की गुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे, युवा पिढी जास्त गुन्हेगारीकडे वळली, तर यासाठी तुमचं काय प्रयत्न असणार? मॅडम, गुन्हेगारी हे वाढते कशानं आपण त्याच्यावर पहिला हे करायला पाहिजे. आणि गुन्हेगारी हा आपला प्रश्न नाही, हा प्रश्न आहे प्रशासक, पोलीस प्रशासकचा. जर त्यांनी जर समजा गांजा पिणाऱ्याला धरून फायदा नाही, गांजा विकणाऱ्याला धरायचा आणि त्यालाच जर बंदिस्त केलं तर हे पूर्ण वाढणार नाही. दारू विकणाऱ्याला करा, विकणाऱ्या पिणाऱ्याचं काय, तो पिणार कुठनं जाऊन पिणार, विकणारा जर बंद झाला तर 100% तुमचं गुन्हेगारी थांबणारच. हे कशा आता कोल्हापुरात तुम्ही जर म्हटलं गांजा दारू हे प्रमाण वाढलेलं आहे, यंग पोरं त्यात भरकटली गेलेले आहेत. तर एक प्रशासनाला विनंती आहे माझी की त्यांनी एक अशी योजना राबवावी की बाबा विकतोय त्याच्यावर कारवाई 100% करावी. विकणारा जर बंद झाला तर 100% आपलं कोल्हापूर सुधारेल आणि माझा प्रभाग सुधारेल. अच्छा, एखाद्या वेळी अशी सिच्युएशन आली की कोणतेही काम झालेलं नाही आहे, त्यावेळी लोकप्रतिनिधी प्रशासन एकीकडे आहेत आणि नागरिक एकीकडे आहेत, त्यावेळी तुम्ही कुणाचा जास्त विचार कराल सर? नागरिकाचा विचार करायला लागणार मला, कारण की त्यांच्या समस्या त्यांनी मला निवडून दिले म्हटल्यावर त्यांच्यासाठी मला तिथं जाऊन त्यांच्याशी भांडायला लागणार आहे. आणि नागरिकांची जबाबदारी माझ्यावर असणार आहे, त्यामुळे मी नागरिकांकडून असणार आहे. तर सर, आता एवढं सगळं नियोजन तुम्ही प्रभागाबद्दल सांगितलं, एवढा पुढचा विचार केलाय, तर निवडून आल्यानंतर पुढच्या 100 दिवसातील तुमचा अजेंडा काय असणार आहे? 100 दिवस मॅडम वाट बघणार नाही. डे फर्स्ट पासून मी कामाला सुरुवात करणार. म्हणजे जे काय आपले तुमचे प्रश्न तर तुम्ही बघितलं तुमच्या चॅनलला, गटर तुमचे कचरा म्हणजे हे असेल तो विषय सॉर्ट आउट करणार. पहिलं डे फर्स्ट पासून तो संपला की ऑटोमॅटिक दुसरे नवीन काय तर प्रोजेक्ट्स वगैरे चालू करणार. परत हे महिला सक्षमासाठी तुम्ही म्हणताय ना, तर एक रायफल शूटिंगचं हे म्हणजे सेल्फ प्रोटेक्शन सेल्फ डिफेन्ससाठी त्यांच्यासाठी एक कुठलं तर निवारण केंद्र किंवा एक स्टुडिओ तयार करणं. परत महिलांसाठी म्हणा तुम्ही आता ट्रॅकिंग म्हणलं, वॉकिंग ट्रॅक म्हणलं, सेफ प्रभाग, म्हणजे अनेक विषय. म्हणजे जेव्हा जसं निधी मिळेल किंवा काय ताकद मिळेल तसं मी करत जाणार पुढं. ओके,
डे फर्स्ट पासून मी 100 दिवसाची वाट बघणार नाही. अच्छा, तर अशी आश्वासनं सर सगळेच उमेदवार देतात, माजी नगरसेवक असू देत किंवा आता इच्छुक उमेदवार असू देत, तर ती पूर्ण होणारच याची हमी तुम्ही कशी द्याल, किंवा तुम्ही निवडून आल्यानंतर ही सगळी कामं पूर्ण होणार याची हमी तुम्ही जनतेला कशी द्याल? नाही, 100% काम करून दाखवणार. नाही दाखवलं तर जनता पुढच्या 5 वर्षांना आपल्याला आमची जागा दाखवणार. त्यामुळे ते काय त्यात काय शंकाच नाही. सर तुम्ही आता इच्छुक उमेदवार तर आहेतच, पण राष्ट्रीय नेमबाजही आहे, तर या क्षेत्राकडे तुम्ही कसं वळलात? मी 2022ला म्हणजे त्याच्या अगोदर होता शोक, कारण 2022ला तेजस कुसाळे, रमेश कुसाळे, कल्पना कुसाळे आणि स्नेहा कुसाळे ह्या परिवाराशी मी जोडले गेलो. म्हणजे ते आता कोल्हापूरात 1957 पासून त्यांची अकॅडमी आहे, JBK शूटिंग फाउंडेशन. अच्छा, 1957 पासून आहे. त्यात मी माझे एक ॲक्सिडेंटली म्हणजे असं फ्रेंड म्हणून माझी दोस्ती झाली, म्हणजे त्यांच्यावर ओळख झाली. तिथनं मला त्यांनी पहिली मॅच कॅप्टन जिंकल. त्यानंतर मी दिल्लीला अहमदाबादला एक मॅच खेळली. त्यानंतर दिल्लीला नॅशनल शूटर म्हणून मला ओके. किताब मिळाला. त्यानंतर मी शॉटगन इव्हेंटमध्ये उतरलो, शावर डबल ट्रॅपमध्ये उतरलो आणि त्यामध्ये मी थोडक्या पॉईंटनं नॅशनल राहिली, माझी 5 पॉईंटनं राहिली. यावर्षी सुद्धा माझं हे नॅशनलमध्ये नाव आलं होतं, कारण आता इलेक्शन जाहीर झाल्यामुळे मी तिकडे गेलेलं नाही. उद्या माझी मॅच आहे, उद्या परवा 13 आणि 22 तारखेला एक मॅच आहे. मी नॅशनलचं इलेक्शन लागल्यामुळे ते जरा स्किप केलं. पुढच्या वर्षी 100% मी आणि कोल्हापूरसाठी नाव लौकिक करून कोल्हापूरसाठी काय तर करून दाखवणार आहे. खूप छान सर, खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता तारा न्यूजच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय संदेश द्याल? मतदारांना एकच विनंती आहे, पैशाचं राजकारण होत जाईल. दारू हे वाटून निवडून आल्याला तुमच्यासाठी कामाला येणार नाही. तुम्ही हा युवा म्हणजे माझ्यासारखा युवा तडफदार ह्या चेहऱ्याकडे बघून मला तुम्ही भरघोस मताने विजय करा. आणि तारा न्यूजनं मला ही संधी दिली बोलण्याची, त्यांच्या तारा न्यूजचं मी मनापासून आभार आहे. थँक्यू. हा होता थेट सवालांचा सामना. आता निर्णय मतदारांच्या हाती. तर सर थँक्यू, आज तुम्ही तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.